जसं की आपण घरातल्याच खूप काही गोष्टी वापरून आपण DIY करू शकतो. खूप वस्तू आपण उपयोगाला येणार नाहीत म्हणून टाकून देतो, पण त्याच वस्तू खूप उपयोगी पडतात. तर असेच मी काही तुम्हाला जे मी आज क्राफ्ट्स केलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यात सगळ्यात पहिली गोष्ट, तर याप्रमाणे जे गव्हाचं आपण पीठ आणतो त्यावेळेला याप्रमाणे बॅग मिळते. तर हे जे बॅग आहे ते खूप म्हणजे जाड असतात, अगदी टिकाऊ असतात. तर मी काय केलेलं आहे, हे जे बॅग आहे तर ते मी आतल्या साईडला याप्रमाणे दुमडून घेतलेलं आहे. आणि जे आपले सिंक एरिया असतं ना, तर तिथं मी ह्याला लावणार आहे. तर ते कशासाठी ते तर तुम्हाला मी दाखवते. तर याप्रमाणे दुमडून घेतल्यानंतर दोन्ही साईडला मी जे क्लिप्स आहेत आपण जे कपड्यांना लावतो तर ते दोन्ही साईडला लावून घेणार आहे. त्यानंतर इथं जे लोकरचा दोरा असतो ना आपला, वुलन धागा, तर त्याने मी टाय केलेला आहे आणि इथं एक मी हुक लावलेला आहे आणि त्यामध्ये हे अडकवलेलं आहे. तर यामध्ये मी ग्लाउजचे पेस्ट ठेवलेले आहेत, तसेच ॲप्रॉन ठेवलेला आहे जे मी भांडी घासताना यूज करते. तर अशा प्रकारे सिंकचा जो साईड डोर आहे त्याचा आपण वापर करून घेतलेला आहे त्या जागेचा. आणि हे दिसायलाही खूप छान दिसतं. जेव्हा तुम्ही यूज करणार नाही आहे त्यावेळेला याप्रमाणे तुम्ही सीलसुद्धा करून ठेवू शकता क्लिपच्या साह्याने. तर तुम्हाला माझी ही आयडिया आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण जेव्हा इलायची कुटत असतो त्यावेळेला खूपदा ते बाहेर पडते, खूपदा काय ते बाहेर पडतंच. तर त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे, तर बॉटलचा जो वरचा पार्ट आहे तो मी कट करून घेतलेला आहे. कॅपजवळचा जो पार्ट आहे तो सुद्धा मी कट करून घेतलेला आहे. जेव्हा आपल्याला इलायची वगैरे कुटायची असेल त्यावेळेला आपण बॉटलचं जे वरचा पार्ट आहे ते याप्रमाणे घालून आपण कुटू शकतो, बाहेर काहीच पडणार नाही. एका हातात मोबाईल धरल्यामुळे मी तुम्हाला नीट दाखवू शकत नाही आहे, पण तुम्ही एका हाताने हे जे कॅप आहे वरचं बॉटलचं त्याला पकडून तुम्ही कुटू शकता. बाहेर इलायची वगैरे काहीच पडणार नाही. आणि जेव्हा ठेवायचं असेल त्यावेळेला तुम्ही याप्रमाणे ठेवू शकता, जेणेकरून ही कुटदाणी जी आहे तीसुद्धा घाण होणार नाही. तर आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन खूप सारे असे कटलरीचे सेट मिळतात, म्हणजे कटलरी ठेवण्यासाठी ऑर्गनायझर मिळतात. तर एकामध्ये तुम्ही चाकू किंवा फोर्क, स्पून्स वगैरे वगैरे ठेवू शकता. खूप सारे ऑर्गनायझर अवेलेबल आहेत, पण मी काय केलेलं आहे, जे आहे घरामध्ये त्यातच मी ऑर्गनायझर करावं यासाठी मी काय केलेलं आहे, तर इथं लाकडी जे स्पून्स होते माझ्याकडे पहिले नॉनस्टिक तव्यासाठी, तर ते सर्व खराब झाल्यामुळे मी ते आता यूज करत नव्हते. तर फक्त माझ्याकडे हे जे ऑर्गनायझर आहे ते होतं, तर त्याला मी थोडंसं डेकोरेटिव्ह केलेलं आहे. आणि ह्यामध्ये मी फोर्क आणि जे स्पून आहेत ते मी ह्यामध्ये ठेवते. हे जे ऑर्गनायझर आहे ते ॲक्च्युली आम्ही रसगुल्ला आणलेला होता. रिलायन्समध्ये असे खूप डबे मिळतात तुम्हाला गुलाबजामुन रसगुल्ल्याचे, तर तोच मी डबा वापरलेला आहे. त्याला फक्त मी ॲक्रेलिक पेंट दिलेला आहे रेड कलरचा आणि त्यावरती मी पोल्का डॉट्स दिलेले आहेत आणि हे खरंच खूप क्यूट दिसतं. तर ह्यामध्ये जे काही माझे चाकू आहेत, पिझ्झा कटर आहे, ते मी ह्यामध्येच ठेवलेले आहे. तसंच ग्लासचं जे एक कंटेनर होतं ते माझ्याकडे होतं, ह्याच्यावरचा कॅप हरवलेलं, त्यामुळं हे यूजफुल नव्हतं. मी काय केलेलं आहे, ह्यालासुद्धा ॲक्रेलिक पेंट दिलेला आहे येलो कलरचा. पहिला मी व्हाईट कलरने ह्याला पेंट केलेलं आहे, त्यावरती येलो कलर, आणि त्यानंतर रेड कलरमध्ये मी ह्याला पोल्का डॉट्स दिलेले आहेत. तर ह्यामध्ये मी म्हणजे स्टीलचे जे स्ट्रॉस आहेत ते, तसंच लायटर आणि कॉफी फ्रोदर, तसंच मी चहाची गाळणीसुद्धा ह्यामध्येच ठेवते. तर पहा, हे दिसायलासुद्धा किती सुंदर दिसतात आणि अगदी घरच्या घरी तुम्ही हे बनवू शकता आणि काहीच खर्च तुम्हाला ह्यासाठी लागत नाही जास्त, आणि खूप दिसायलासुद्धा खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतात. तर नेक्स्ट इथे मी बनवलेले आहेत कोस्टर्स. तर आपल्याला कप जर कुठे जरी आपण ठेवला तर खाली डाग पडतात, तर ते पडू नये म्हणून आपण कोस्टर्स विकत घेतो. खूप सारे तुम्हाला ऑनलाईन मिळतात, ऑफलाईनसुद्धा मिळतात. तर घरच्या घरी मी कसा बनवलेला आहे कोस्टर हे तुमच्यासोबत मी शेअर करते. तर अनिशाला खेळण्यासाठी आम्ही मॅप आणलेले होते, तर ऑलमोस्ट 3-4 वर्ष झाली ती मॅप खेळत आहे. तर हे जे राऊंड्स आहेत ना, तर ते त्याच मॅपमधले आहेत आणि हे यूजफुल नव्हते, म्हणजे फक्त त्याच्यावरती माहिती दिलेली होती आणि हे असेच पडलेले. तर मी काय केलेलं आहे, ह्यालाच जे आपल्याकडे सुतळी असते ना, तर ते मी काय केलं आहे, फेविकॉलने राऊंड ह्याला याप्रमाणे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं मी फेविकॉल आणि थोडंसं पाणी मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता मी काय करणार आहे, जे टिश्यू पेपर्स आहेत ना, तर त्याच्या मागच्या साईडला मी याप्रमाणे लावून घेतलेले आहेत. ह्याने काय होतं ना, तर ह्याचा जो बेस आहे तो थोडासा थिक होतो,
तर याप्रमाणे सर्व कोस्टर्सला मी फेविकॉल आणि पाणी मिक्स करून लावून घेतलेले आहे टिश्यू पेपर्स. तर हे जे कोस्टर्स आहेत तर ह्याला थोडंसं कलरफुल करून घेऊया. तर जे फेविकॉलचं पाणी होतं ते मग वरतीसुद्धा लावून घेतलेलं आहे आणि आता ह्याला मी कलर पेंटनं तुम्हाला जो कलर आवडेल तो ह्याला कलर द्यायचा आहे. तर बघा फायनल लुक किती छान दिसत आहेत माझे कोस्टर्स. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. मी याप्रमाणे क्राफ्ट्स म्हणजे डेली व्लॉग्स टिप्स सर्व काही तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.